नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी रब्बी हंगामातील बी बियाणे खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्यात येतील असे स्पष्ट केले. त्यानंतर कृषी प्रधान टीव्हीच्या प्रतिनिधींनी विविध कृषी केंद्राच्या संचालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयानुसार केंद्र आणि राज्य सरकारची अधिकृत केंद्रे, राष्ट्रीय आणि राज्य बियाणे महामंडळ, भारतीय कृषी संशोधन परिषद व कृषी विद्यापीठातून जुन्या 500च्या नोटा वापरून बियाणे खरेदी करता येणार आहे. परंतु सगळ्या शेतकऱ्यांना निर्णयानुसार सांगितलेल्या केंद्रांवरून बियाणे खरेदी करणे शक्य नाही. कित्येक ठिकाणी वरीलपैकी एकही अधिकृत केंद्र नाही किंवा त्या केंद्रांकडे शेतकऱ्यांना पाहिजे असलेले बियाणे उपलब्ध नाही. नागपुरातील कृषी केंद्रामध्ये आपण आहोत. कृषी क्रांती केंद्रामध्ये जाणून घेऊया त्यांच्यामध्ये केंद्र सरकारच्या निर्णयाचं मत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. म्हणून माझी अशी विनंती आहे सरकारला, ज्याप्रमाणे पेट्रोल पंप, औषधाची दुकानं ही कॅटर करतात आहे गरज, तशीच शेतकऱ्यांना लागणारे बियाणे आणि औषधे या कृषी सेवा केंद्रातून 500च्या आणि 1000च्या नोटा देऊन पुरवण्याची परमिशन देण्यात यावी. कारण सध्या बियाणे पेरणीचा सीझन तसाच लेट झालेला आहे. जर आणखी लेट झाला तर गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या उत्पादनावर भयंकर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी नेमके करावे तरी काय, हा प्रश्न मात्र कायम आहे. तसेच शासनमान्य अधिकृत बियाणे विक्री केंद्रांना कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश न दिल्यामुळे जुन्या नोटा स्वीकाराव्या की नाहीत हा संभ्रम मात्र कायम आहे. नागपूर येथे कृषी क्रांती केंद्र इथे आपण भेट दिली. त्यानंतर जाणून घेतलं त्यांचं मत. त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारचा हा निर्णय खूप घाईने झाला आहे, सरकारने थोड्या निर्णयावर विचार करावा असे त्यांचे मत दिसले. कॅमेरामॅन अभिनव नाईक सोबत मी अभिलाष गंगणे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. जातीमध्ये विभागलेला समाज जोपर्यंत एक होऊन जाती निर्मूलन करत नाही, तोपर्यंत देशात समान नागरी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत देशाची सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही. त्यासाठी फार मोठा लढा उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अमरावती येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले. सायन्स कोर मैदान अमरावती येथे आज जाती अंतिम लढ्यासाठीच्या आयोजित विशाल जाहीर सभेत विविध नेत्यांनी आपले मत प्रखरपणे मांडले. यावेळी कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी भांडवलदार, मालक व काम करणारा कामगार यांना एक न्याय देताना समान पातळीवर आल्याशिवाय प्रगती होणार नाही असे सांगितले. शेवटी आपल्या भाषणात भारिप नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जाती निर्मूलनाच्या लढ्यासाठी कार्यासंबंधीचे विवेचन केले. हे 40 वाले काँग्रेसच्या राज्यामध्ये समान नागरिक कायदा झाला पाहिजे म्हणून म्हणत होते, काँग्रेसला धारेवर धरत होते. मी मुसलमानांना एवढंच सांगू इच्छितो की समान नागरिक कायदा जरी मंजूर झाला तरी तुमच्यावरती लादता येणार नाही. हे असताना कलम 25 आणि 26 याच्या खाली धार्मिक स्वातंत्र्य दिलेला आहे आणि धर्माचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकते. तसेच यावेळी बाळासाहेब आंबेडकर व भालचंद्र कांगो यांनी कृषी प्रधान टीव्हीला भरभरून शुभेच्छाही दिल्या. कृषी चॅनल हे सुरुवात एक चांगली गोष्ट झाली. याचं कारण शेतकऱ्याला जगामध्ये काय चाललंय आणि बाजारमध्ये काय चाललंय या दोन्ही जाणीवा नसतात. म्हणून त्या जाणीवा करून देणारं एक चॅनल झालं, ज्याच्याबद्दल मी ह्या चॅनलच्या शुभेच्छा मानतो. 52% जनता आधी भारतामध्ये कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यामुळे या जनतेच्या समस्या, प्रश्न याची वाच्यता कुठेतरी व्हावं याची गरज असते आणि म्हणून अनेक वर्तमानपत्रांनी कृषी पान काढलेलं आहे. परंतु आज टीव्ही मीडिया अत्यंत पॉवरफुल मीडिया आहे, त्याची गरज होती आणि त्या तुमच्या या चॅनलने ती पूर्ण केलेली आहे. म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की त्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष वेधाल आणि जनमानस बदलण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि कृषी प्रधान व्यवस्थेला आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा. धीरज धानकेसह ऐश्वर्या चुनडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभा ते घेतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 व 24 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते भाजपा उमेदवारांसाठी एकूण 5 जाहीर सभा घेणार आहेत. वरुड, चांदूर बाजार, मोर्शी, अंजनगाव,
व अचलपूरला या सभा घेण्यात येणार असून पक्षाच्या प्रचारासाठी या सभा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री चांदूर बाजार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला येणार आहेत. या प्रचार सभेला ते मार्गदर्शन करतील. या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ज्या योजना राबवल्या त्या योजनाविषयी ते सविस्तर माहिती देतील. बादल डकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, चांदूर बाजार. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे बचत गटांना कर्ज वाटप केलेल्या मायक्रो फायनान्सने 500 व 1000च्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने महिलांनी थेट तहसीलदार यांना निवेदन सादर केले. मोदी सरकारने जुन्या 500 व 1000च्या नोटांची बंदी केल्यामुळे कुणीही या स्वीकारत नसल्याचे चित्र समोर आले आहे. असाच प्रकार तळेगाव दशासर येथे मायक्रो फायनान्सचे कर्ज भरणाऱ्या महिलांसोबत घडला. उत्कर्ष मायक्रो फायनान्सचे प्रतिनिधी कर्जाचा हप्ता घेण्यासाठी आले असता त्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी महिला वर्ग हतबल झाला. संबंधित प्रतिनिधींनी आत्ताच्या आत्ता कर्जाचा हप्ता भरा असे म्हटल्यावर महिलांनी जायचं तरी कुठे हा प्रश्न महिलांना भेडसावत होता. यानंतर महिलांनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदार कोहरे यांना यासंबंधी निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या. आता अजून आमचे महिने आणि हप्ते आलेले आहे सर. आमच्या जो 1500 रुपये आहे आणि कास्तकार पण आम्हाला 1500 रुपये सांगत आहे. आम्ही त्यांना सुटे करून कुठून देणार आहे? नाहीतर आम्हाला म्हणतात की तुमच्या घरचे जे वस्तू आहे घरी गॅस, टी व्ही, कूलर हे आम्ही उचलून नेत आहे अशा धमक्या देत आहे. म्हणून आम्ही तहसीलदारापाशी आम्ही 2 हप्ते मिळून SK वाल्याची किस्त भरली मागच्या हप्त्यामध्ये. आमच्या जो पैसे नसलेले सुटे आम्ही काय करणार आहे? आम्ही फाशी घेऊन मरणार आहे का? भरणार आहे पैसे. काही दंड वगैरे लावते का याच्यावर? 100 रुपये दंड लावते. बाई तर तिला ओढून आणते कटल्यातून आणलं तर ते शशिकाला मोडले. छगन जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, धामणगाव रेल्वे. आदिवासी जमात अनेक वर्षापासून अनुसूचित जातींमध्ये मोडत असूनही त्यांना शासनाने अनेक सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याचा तीव्र निषेध करत माना जमात बांधवांचा धडक मोर्चा 24 तारखेला नागपूर येथे आयोजित केलेला आहे. अनेक कारणांनी आदिवासींना सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आदिवासी जमातीसमोर निर्माण झालेल्या संकटाचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे या प्रखर मागणीकरिता नागपूर येथे 24 तारखेला माना समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. वैधता प्रमाणपत्राकरिता माना समाजाचा आक्रोश आपल्याला इथे दिसत आहे. जाणून घेऊया माना समाजाच्या अध्यक्षांकडून त्यांचे मत. माना समाज ही अनुसूचित जमात आहे. या अनुसूचित जमातीला 1956 साली राष्ट्रपतीच्या आदेशान्वये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. निर्णयामध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं की सर्व माना जातीला तुम्ही प्रमाणपत्र द्या आणि वरती सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की माना ही स्वतंत्र जमात आहे. ती कोणत्याही जातीची उपजात नाही आणि त्याला ती जमात शेड्यूल ट्राईब आहे, अनुसूचित जमात आहे. त्यामुळे या जमातीला सर्व सवलत. अभिनव नाईक सह अभिलाष गगने, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. पाहूया आजचे बाजारभाव. सोयाबीन 2360 ते 2915, तूर 5000 ते 5420, उडीद 3000 ते 5400, गहू 1800 ते 1915. हा होता आजचा बाजारभाव. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.